फुलपाखरं आली धरतीवर असं गुणगुणत नाजूक फुलपाखरांच्या मागे धावणं हा तर बालपणीचा आवडता छंदच. बालपणीच्या रम्य आठवणींचा एक कप्पा फुलपाखरांनी व्यापला नाही असा माणूस भेटणं विरळच. वाढत्या शहरीकरणात मात्र या फुलपाखरांची दुनिया काहीशी अंतरली आहे. नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या आपल्या देशात फुलपाखरांच्या 1,500 प्रजाती आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात अंदाजे 277 प्रजातीची फुलपाखरं दिसून येतात. महाराष्ट्राला लाभलेला पश्चिम घाटातील सह्याद्रीचा भाग फुलपाखरांच्या जैवविविधतेने समृद्ध आहे. फुलांवर मुक्तछंदपणे बागडणाऱ्या फुलपाखरांना आजवर केवळ इंग्रजी आणि लॅटिन भाषेतील नावानेच ओळखले जात होते. मात्र आता महाराष्ट्र राज्याच्या बायोडायव्हर्सिटी बोर्डाने त्यांचे मराठीत बारसे केले आहे. महाराष्ट्रात दिसणाऱ्या 277 प्रजातीच्या फुलपाखरांना त्यांनी मराठीतून नावं उपलब्ध करून दिलेत. फुलपाखरांच्या मराठी नामकरणासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळानं तज्ज्ञांची एक समिती तयार केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉक्टर राजू कसंबे हे या तज्ज्ञ समितीतील एक सदस्य. मग काय, फुलपाखरांची मराठी नावं जाणून घेण्यासाठी आम्ही डॉक्टर राजू कसंबे यांच्यासोबत BNHSच्या गोरेगाव येथील फुलपाखरू उद्यानात थेट भटकंतीसाठीच पोहोचलो. गोरेगावच्या आरे वसाहतीत 33 एकर जागेवर BNHSचं संवर्धन आणि शिक्षण केंद्र वसले. आपण इथे आज बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं जे कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर आहे गोरेगावला त्या ठिकाणी उभे आहोत. आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसतं आहे तो म्हणजे BNHSचा बटरफ्लाय गार्डन. हा आमच्या मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही याच्यावर खूप काम केलं आणि ते खूप प्रकारची झाडं लावली आहेत. आतापर्यंत जवळपास 120 प्रकारच्या फुलपाखरांची आम्ही इथे नोंद करू शकलो. मुंबईसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या BNHSच्या केंद्राचा परिसर निसर्गप्रेमींनी अगदी पाहण्याजोगा आहे. मग आमचंही राजू सरांसोबत फुलपाखरू दर्शन सुरू झाले. त्या रंगीबेरंगी फुलपाखरांमागे बागडता बागडता त्यांची मराठमोळी ओळख अधिक भावत होती. साधारणतः 6-7 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळाने असं ठरवलं की फुलपाखरांसाठी सुद्धा मराठीमध्ये नावं असावीत. किंबहुना थोडीफार नावं ऑलरेडी पुस्तकांमध्ये उपलब्ध होतीच, पण सर्व महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व फुलपाखरांच्या प्रजातींना मराठीमध्ये नावं असावीत हा त्यामागचा उद्देश होता. हे जे झाड आहे हे कृष्णकमळाचं झाड आहे आणि याची फुलं जी आहे ती अतिशय सुंदर असतात, ज्याला आपण पॅशन फ्लावर असं इंग्रजीमध्ये नाव आहे. तर एक टॉनी कॉस्टर नावाचं एक अतिशय सुंदर असं पिंगट रंगाचं फुलपाखरू असतं आणि ते याच्यावर अंडी घालतं. म्हणजे कृष्णकमळ जो आहे ते त्याचं खाद्य वनस्पती आहे. त्यामुळे त्या टॉनी कॉस्टर फुलपाखराचं मराठीमध्ये आम्ही नामकरण करताना कृष्णकमलिनी असं नाव सुचवलं आहे आणि ते सर्वांना स्वीकार झालेलं आहे. जून 2015मध्ये ब्ल्यू मोर्मॉन हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आलं. राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं. आता मराठीत ब्ल्यू मोर्मॉन या फुलपाखराचं नाव नीलवंत असं ठेवण्यात आलंय. आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या सदन बर्डविंग या फुलपाखरानंतर ब्ल्यू मोर्मॉन हे मोठं फुलपाखरू आहे. त्याच्या मखमली काळ्या रंगांच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असल्यानं ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतं. फुलपाखरांची नावं ठेवताना आम्ही जे काय निकष वापरले त्याच्यामध्ये खाद्य वनस्पती हा एक महत्त्वाचा निकष होता, कारण मराठीमध्ये नावं शोधणं तसं सोपं नव्हतं. उदाहरण घ्यायचं झालं तर एक लिंबू हे लिंबूचं झाड आहे आणि याला आपण लाईम म्हणतो किंवा सिट्रसचा प्रकार आहे. याच्यावर अंडे देणारं जे फुलपाखरू असतं त्याला इंग्रजीमध्ये लाईम बटरफ्लाय असं नाव दिलं आहे. मग आम्हाला सहजच त्याच्यावरनं लिंबाळी हे नाव सुचलं आणि तेच मग सर्वांनी स्वीकार केलं. अशा प्रकारे खाद्य वनस्पतीवरनं सुद्धा काही फुलपाखरांची नावं आम्ही ठरवली. हे रुईचं झाड आहे आणि रुईचं झाड म्हटल्यानंतर टायगर प्रजातीची जी फुलपाखरं असतात ज्याला मिल्कवीड पण म्हटलं जातं. म्हणजे याचं जर पान तोडलं त्याच्यामधनं एक विशिष्ट प्रकारचं दूध निघतं, त्यावरनं त्याला मिल्कवीड वनस्पती म्हणतात आणि त्यावरूनच त्या फुलपाखराच्या प्रकाराला पण मिल्कवीड फुलपाखरं म्हणतात. तर या टायगर प्रजातीच्या फुलपाखरांना कुठलं नाव द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, कारण टायगर म्हटलं की लोकांना वाघ, ढाण्या अशी नावं सुचतात आणि तीच नावं आधी होती. आम्ही ते टाळून त्याला रुईवर अंडी घालतो म्हणून रुईकर असं नाव सुचवलं आणि ते सर्वांना आवडलं. त्यामुळे ब्ल्यू टायगर, स्ट्राईप टायगर, प्लेन टायगर या सगळ्या फुलपाखरांना रुईकर अशा प्रकारचं नाव आम्ही द्यायचं ठरवलं. पक्ष्यांप्रमाणेच फुलपाखरांचं देखील मराठीत बारसं झालंय. राज्य जैवविविधता मंडळानं फुलपाखरांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या सूचनांचे स्वागत करत मराठी नावाची अंतिम यादी तयार केली आहे. मराठीतील नावं उच्चारण्याच्या दृष्टीनं सोपी असल्याने सामान्यांच्या तोंडी ती सहज रुळतील याची खात्री वाटते.
या कामासाठी राज्य जैवविविधता मंडळाचं कौतुक आणि अभिनंदन. वन्यजीव आणि पर्यावरण विषयक मजकुरासाठी लाईक करा, शेअर करा आणि महा MTVला सबस्क्राईब करा.